नमस्कार मंडळी, मी प्रशांत फाटक आज मार्गशीर्ष कृष्ण पंचमी शके 1945 सादर करत आहोत ठाणे वार्ता। पाहूयात काही ठळक घडामोडी। किसननगर भागातील आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या महत्त्वाकांक्षी नागरी पुनरुत्थान पुनर्विकास योजनेतल्या नवीन प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन। नवीन वर्षात ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानक आणि ठाणे मुलुंड नवीन ठाणे रेल्वे स्थानकाचेही काम सुरू होणार। राजन विचारे आणि ठाणे शहरात येणाऱ्या नागरिकांच्या स्वागतासाठी उभारलेल्या 2 दीपमाळा नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला प्रज्वलित। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी। सर्वप्रथम इंग्रजी नववर्षाच्या सर्वांना ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। सर्वप्रथम इंग्रजी नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। धोकादायक इमारतीतील लोकांना त्यांच्या हक्काच्या घरात, चांगल्या घरात नेईन तो दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा असून गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास मुख्यमंत्री या नात्याने मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। किसननगर भागातल्या URC क्रमांक 1 आणि 2 येथे आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या महत्त्वाकांक्षी नागरी पुनरुत्थान पुनर्विकास योजनेतल्या नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन, त्याचबरोबर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊर येथील नेचर पार्क आणि इतर विविध विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला। त्यावेळी ते बोलत होते। क्लस्टरसाठी अनेक संघर्ष करावे लागले। साईराज बिल्डिंगची दुर्घटना अजूनही लक्षात आहे। त्यातील 18 जण मृत्युमुखी पडले। ही घटना मनाला चटका लावून गेली। धोकादायक इमारती सर्वांनाच काळजीत टाकणाऱ्या असतात। या पार्श्वभूमीवर ही योजना राबविण्याचा संकल्प केला। काही इमारती अनधिकृत जरी असल्या तरी त्यातील जिवंत माणसे, त्यांचा जीव महत्त्वाचा, ही माणुसकीची भावना महत्त्वाची, या भावनेतनं क्लस्टर योजनेचा जन्म झाला। क्लस्टर योजनेत काही त्रुटी होत्या, मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या त्रुटी दूर करण्यात त्यांनी मोलाचे सहकार्य केले। महापालिका आयुक्त, सिडको, व्यवस्थापकीय संचालक, जिल्हाधिकारी आणि वनविभाग यांनी संयुक्तपणे ही योजना यशस्वीपणे पूर्णत्वास आणावी। या योजनेतल्या पुढील टप्प्यांच्या कामांकरता आपल्याला वेगवेगळे भूखंड मिळत आहेत। क्लस्टर पुनर्विकास योजनेच्या पहिल्या टप्प्यात 10,500 घरांचे काम पूर्णत्वास जाणार आहे। पुढील काम हे 2 टप्प्यातच पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत। क्लस्टर योजनेसाठी पूर्वी काम केलेल्या कामगारांचे प्रश्न सोडवण्याकरता मी कटिबद्ध आहे। 1500 हेक्टर भूखंडावर होणारा हा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प भारतातलाच नव्हे तर आशियातला पहिला इतका मोठा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प आहे। केंद्र सरकारच्या मदतीमुळे राज्यातले अनेक प्रकल्प मार्गी लागत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। या प्रकल्पात बांधकाम करणाऱ्या शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की त्यांनी लोकांना कमीत कमी वेळेत उत्तम दर्जाची घरे बांधून द्यावीत। नुसत्या इमारती उभ्या न करता नियोजित शहर निर्माण करायचे आहे। येथील लोकांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा मिळायला हव्यात। क्लस्टर हा विषय सर्वांच्या जिव्हाळ्यात असून गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास असल्यास आम्ही कटिबद्ध आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। नवीन वर्षात ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानक आणि ठाणे मुलुंड नवीन ठाणे रेल्वे स्थानकाचेही काम सुरू होणार असल्याचं खासदार राजन विचारे यांनी सांगितलं। नुकतंच संसदेचं अधिवेशन काळात विचारे यांनी ठाणे रेल्वे स्थानकाचा विकास कामांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी विचारे यांच्यासोबत मल्टी मॉडेल हब या प्रकल्पाची विस्तृत चर्चा आणि पाहणी करण्यासाठी वेळ मागितली होती। राजन विचारे यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी केली। त्यावेळी मध्य रेल्वेचे DGM दीपक शर्मा, ADN कल्याण, स्टेशन डायरेक्टर अनुप्रताप, RPFचे वरिष्ठ पोलीस अधिकारी गोस्था, रेल्वेचे आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पाहणी दौऱ्यादरम्यान ठाणे रेल्वे स्थानकातल्या दररोज प्रवास करणाऱ्या 8 लाख प्रवाशांसाठी पर्यायी फलाटांची व्यवस्था कशी करता येईल याबाबत चर्चा झाली। फलाटावर डेकचे काम सुरू असताना खालील फलाटावर प्रवासी असल्यास काम करण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता फलाट बंद करून दुसऱ्या फलाटावरनं गाड्या सोडता येऊ शकतील यावर चर्चा करण्यात आली। नवीन वर्षात या कामास सुरुवात होणार आहे असे RLDAच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे।
तसेच ठाणे मुलुंड दरम्यान नवीन होणाऱ्या रेल्वे स्थानकाचे काम मार्गी लागल्यास स्थानकातल्या प्रवाशांचा अतिरिक्त पडणारा भार कमी होऊ शकेल। यासाठी ठाणे मुलुंड दरम्यान होणाऱ्या नवीन रेल्वे स्थानकातल्या सुरू झालेल्या नवीन स्टेशन परिचालन क्षेत्रातल्या विकास कामांची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली। त्यामध्ये स्टेशनकडे जाणारे 3 मार्ग विकसित करण्याचे काम सुरू आहे। पहिला मार्ग ज्ञानसाधना कॉलेजकडून स्टेशनकडे जाणारा, दुसरा मार्ग धर्मवीर नगराकडून स्टेशनकडे जाणारा आणि तिसरा मार्ग मुलुंड शेखनेका कॉलेजकडून स्टेशनकडे जाणारा। या तिन्ही मार्गांचे काम सुरू असून स्टेशन डेक, पार्किंग आणि कंपाऊंड वॉलचे काम देखील तितक्या जलद गतीने सुरू आहे। 30% काम पूर्ण झालेले आहे। डिसेंबर 2024 पर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्यात येणार आहे। रेल्वे स्टेशन करता लागणारे स्टेशन बिल्डिंग आणि फलाट रेल्वे रूळ इत्यादी 4 एकर जागेवर काम रेल्वे स्वतः करणार आहे। यासाठी 184 कोटी खर्च होणार आहे। राजन विचारे यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी चर्चा करून त्यांचे पुनर्वसन लवकर मार्गी लावा अशी विनंती केली आहे। तसेच गेले 7 ते 8 महिन्यांपासून तयार झालेले दिघा गाव रेल्वे स्थानकाचे लोकार्पण थांबवून प्रवाशांना वेठीस धरल्याची खंत राजन विचारे यांनी व्यक्त केली। 2 नवीन पादचारी पूल महापालिकेकडून मंजूर करून रेल्वेकडून बांधून घेतले आहेत। याची पाहणी करण्यात आली असून हे 2 पादचारी पूल 26 जानेवारीपर्यंत खुले करू असे रेल्वे अधिकाऱ्यांनी खासदार राजन विचारे यांना आश्वासन दिले आहे। नव्याने सुरू झालेल्या जालना CSMT वंदे भारत ट्रेनचे विचारे यांनी ठाण्यातल्या शिवसैनिकांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात स्वागत केले। त्यावेळी असंख्य शिवसैनिकांनी घोषणा देऊन ट्रेन मुंबईकडे रवाना केली। ठाण्यात नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत माझी ओळख काम समर्पण अशा आशयाचे बॅनर्स ठाण्यात झळकले। येणारे वर्ष हे निवडणुकीचे आहे। आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेले बॅनर आणि त्याखाली माझी ओळख काम समर्पण आणि निष्ठा असे बॅनर ठाण्यात शहरामध्ये विविध ठिकाणी लावण्यात आले असून या बॅनरवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमा आहेत। काही लोक चेष्टा करत होते की मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे, परंतु मोदींनी मंदिर बनवलं आणि तारीख देखील सांगून टाकली 22 जानेवारी अशी उपरोधिक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। क्लस्टरसाठी 5 ते 6 वेळा निलंबित झालो, मोठा संघर्ष केला, रस्त्यावरची लढाई लढलो असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले। क्लस्टरबाबत काही लोक म्हणत होते की फक्त घोषणा होतात, नारळ फोडले जातात, मात्र आता फक्त नारळ फुटला नाही तर इमारती सुद्धा उभ्या राहत आहेत। स्वप्नवत वाटणारा क्लस्टर आता प्रत्यक्षात उभा राहत आहे। 10,500 घरे इथे उभे राहत आहेत। काही लोकांना शंका असतील तर त्यांनी इथे येऊन काम पाहून जावे। काही लोक म्हणाले की बिल्डरसाठी हे काम सुरू आहे, पण महापालिका आणि सिडको हे दोघेही मिळून हे काम करत आहेत, कारण क्लस्टर हा आपला जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। या ठाण्याने कोपरी 5 पाखाडी मतदारसंघाने आमदार बनवलं, त्यामुळे मी आज मुख्यमंत्री आहे, त्यामुळेच क्लस्टर हा जिव्हाळ्याचा विषय असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। जगातला सर्वात मोठा हा प्रकल्प आहे। 1500 हेक्टरमध्ये हा प्रकल्प उभा राहतो आहे। मुख्यमंत्री पदाचा सत्तेचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यामध्ये झाला पाहिजे। आपण पूर्ण समाधानी नाही। ज्या दिवशी धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांना नागरिकांना हक्काची चावी देईन तो दिवस आपल्यासाठी समाधानाचा असेल असंही त्यांनी सांगितलं। सकाळी ठाण्यात डीप क्लीन सुरू केलं, मुंबईत सुरू आहे त्या विरोधक काही म्हणाले, पण चीप लोकांना डीप क्लीन काय समजणार असा टोला त्यांनी लगावला। काही लोक म्हणाले की बीचवर ट्रॅक्टर चालवतो, अरे पण आधी माहिती तर घ्यायची की ते काय होतं, ते बीच कोंबर होतं। डीप क्लीन आनंद दिघे यांचं या शहराशी जिव्हाळ्याचं नातं असल्याने आनंद वन प्रकल्प उभा करतोय। पालिका आणि वन विभागाकडनं हा प्रकल्प उभा राहणार आहे। या क्लस्टर योजनेत मैदान, रुग्णालय, मुलांना खेळण्यासाठी गार्डन असेल। ठाणे आणि बाळासाहेब, ठाणे आणि आनंदी ठाणे आणि शिवसेना हे एक जिव्हाळ्याचं नातं आहे। या ठाण्याने शिवसेनेला पहिला महापौर दिला। एक नवीन शहर आपल्याला उभं करायचं आहे, त्यासाठी ज्या काही सोयी सुविधा लागतील त्या आपल्याला करायच्या आहेत। सरळ रस्ते काँक्रीटचे, खड्डेमुक्त करायचे, खड्डेमुक्त ठाणे करायचं आहे। लोक म्हणतात ठाणे सुधारतंय, ठाणे बदलतंय, हेच आपल्याला करायचं आहे। राम मंदिर उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण ठाणे शहरात विद्युत रोषणाई करा, मासुंदा तलाव सजवा, मंदिराचं लोकार्पण सर्व ठिकाणी लाईव्ह दाखवा, राम मंदिर उत्सव दिवाळीपुढे साजरा करा असे आदेश त्यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दिले। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत
ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। रेव पार्टीवर ठाणे गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली असून 95 पुरुषांसह 5 महिलांना अटक केली आहे। 31 डिसेंबर निमित्त शहरातल्या विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। ठाणे गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार घोडबंदर रोड येथे असणाऱ्या एका ठिकाणी रेव पार्टी सुरू असल्याचे समजले असता त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला। यावेळी ठाणे गुन्हे शाखेने लाखो रुपये हस्तगत केले आहेत। विशेष म्हणजे या प्रकरणी 95 पुरुष आणि 5 महिलांना पोलिसांनी अटक केली आहे। या पार्टीचे आयोजन करणाऱ्या दोघांना देखील अटक केली आहे। या आरोपींची चौकशी सुरू असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितलं। अगोदर कामगारांची देणी द्या, त्यानंतरच क्लस्टरचे काम सुरू करा, असं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं। ठाण्यामधील वादळशीट भागामध्ये रबर इंडिया लिमिटेड या कंपनीच्या जागेवर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्लस्टर डेव्हलपमेंटच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला। परंतु या रबर इंडिया कंपनीमध्ये कामावर असलेल्या 400 कामगारांचे वेतन अद्यापपर्यंत दिले नसून या कामगारांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली। आता आधी कामगारांची देणी द्या, त्यानंतर क्लस्टरची बिल्डिंग बांधा, असा पवित्रा आमदार संजय केळकर यांनी घेतला असून गेल्या अनेक वर्षे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून देखील आम्हाला आमचे देणे मिळत नसल्याचे कामगारांनी सांगितले आहे। ठाणे महापालिकेने मालमत्ता करातले 100% व्याजमाफीच्या अभय योजनेस 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे। या व्याजमाफी अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे। यापूर्वी महापालिकेने 15 ते 31 डिसेंबर या कालावधीत अभय योजना जाहीर केली होती। त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला। मात्र नाताळच्या सुट्ट्या असल्याने ज्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही अशा नागरिकांनी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती। त्याला सकारात्मक प्रतिसाद देत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे। या मुदतवाढीमुळे जे करदाते दिनांक 15 जानेवारीपर्यंत थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर करधान्य अन्वये आकारलेल्या शास्तीत 100% सवलत देण्यात येणार आहे। मालमत्ता कर भरण्याकरता ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे सुरू करण्यात आली असून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5 या वेळेत कराचा भरणा करता येईल। त्याचप्रमाणे महापालिकेच्या संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम ॲप याद्वारे करदाते ऑनलाईन पद्धतीने त्यांचा मालमत्ता कर जमा करू शकतात। तरी ठाणे महापालिका क्षेत्रातल्या करदात्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे। दारू नको दूध प्या, नशेपासून दूर राहा। नवीन वर्षाचं स्वागत करताना व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचा संकल्प करा अशा घोषणा देत व्यसनमुक्ती जनजागृती सेवा संस्थेतर्फे ठाण्यातल्या महर्षी वाल्मिकी चौकात नागरिकांना दूध जिलेबी वाटपाचा अभिनव कार्यक्रम शनिवारी राबविण्यात आला। या कार्यक्रमात व्यसनामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर आणि समाजावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबतचे फलकाद्वारे प्रबोधनही करण्यात आले। व्यसन म्हणजे मानसिक गुलामगिरी, नशेपासून रहा दूर, सुखी जीवन राहील भरपूर, दारू छोड़ो कलम उठाओ, परिवर्तन हो जाएगा, व्यसनावर करामात, सुखद जीवनाची होईल सुरुवात, व्यसनमुक्त समाज स्वस्थ समाज आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या। शेवटी नववर्ष साजरे करताना दारूचा नव्हे तर दुधाचा म्हणून साजरा करताना नवीन वर्षात व्यसनमुक्तीसाठी जनजागृती अभियान अधिक गतीने राबविण्याचा संकल्प करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर संजय मंगला गोपाळ, जगदीश खैरालिया आणि समता विचार प्रसारक संस्थेच्या खजिनदार मिनल उत्तरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। पूर्व द्रुतगती महामार्गावरनं ठाणे शहरात येणाऱ्या नागरिकांचे स्वागत करण्याकरता ठाणेच्या प्रवेशद्वारावर सुशोभीकरण आणि विद्युत रोषणाई करण्याच्या प्रकल्पात उभारण्यात आलेल्या 2 दीपमाळा नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला प्रज्वलित करण्यात आल्या। ठाणे महापालिकेने या दीपमाळांची उभारणी केली आहे। आनंदनगर आणि कोपरी सेवा रस्ता अशा 2 ठिकाणी 2 भव्य दगडी दीपमाळा उभारण्यात आल्या आहेत। दीपमाळांच्या पायथ्याचा षटकोनी व्यास हा 6 मीटरचा असून त्याला 6 कमानी आहेत। प्रत्येक दीपमाळ्याची उंची 25 मीटर एवढी आहे। त्याचे फ्रेमवर्क RCCचे आहे, तर ॲशलर दगडाचे प्रमाणबद्ध क्लॅडिंग केले आहे। या संपूर्ण दीपमाळांची उभारणी, आराखडा, RCC बांधकाम, ॲशलर दगड, विद्युत यंत्रणा आदी कामाचा या प्रकल्पात समावेश आहे। प्रत्येक दीपमाळावर 144 लाईटचे आर्म्स म्हणजे ज्योती आहेत। तसेच प्रत्येक दीपस्तंभाला 2 किलोवॅटचे LED दिवे लावण्यात आले आहेत। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तसेच ठाणे शहरात येणाऱ्या नागरिकांचे स्वागत करण्याकरता या दीपमाळा सज्ज झाल्या होत्या। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत
मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ, त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. किसननगर भागातल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या महत्त्वाकांक्षी नागरी पुनरुत्थान पुनर्विकास योजनेतील नवीन प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. नवीन वर्षात ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानक आणि ठाणे मुलुंड दरम्यान नवीन ठाणे रेल्वे स्थानकाचंही काम सुरू होणार. राजन विचारे. आणि ठाणे शहरात येणाऱ्या नागरिकांच्या स्वागतासाठी उभारलेल्या 2 दीपमाळा नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला प्रज्वलित. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला अथवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.